गुड मॉर्निंग. आज माझा सेकंड व्लॉग मी बनवत आहे. तर आता 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आज माझं ऑफिस पुन्हा जॉईन मी करते आहे. 15 ऑगस्ट आणि संडे अशा 2 सुट्ट्या आल्या असल्यामुळे मला ऑफिसला सुट्टी होती. तर आता आज आहे मंगळवार, सॉरी आज आहे मंगळवार आहे. तर आज मला परत मी माझं ऑफिस जॉईन करणार आहे. तर त्यासाठी सकाळी मी लवकर उठून माझं जे पण काय आहे रुटीन ते मी स्टार्ट करत आहे. तर आता आज मला नेहमी पृथ्वीचाही टिफिन असतो स्कूलचा, पण आज आहे त्याला सुट्टी. पारसी नूतन वर्ष असल्यामुळे आज त्याला सुट्टी आहे. तर आज फक्त मी माझंच टिफिन बनवणार आहे. तर मी इकडे फ्लावर चॉपिंग करून घेत आहे. एकीकडे मी लसूण निवडला आहे. तो लसूण मी भाजीला फोडणीला टाकला आहे. दुसरीकडे टोमॅटो आणि शिमला मिर्च कट करून घेतली आहे. तिला भाजीला फोडणी देऊन झाली आहे. आणि काल रात्री धुतलेले जे भांडी होते टोपलीमध्ये ते मी एका साईडला लावून घेते आहे. आणि म्हणजे ते सगळे ओटा जो आहे तो मोकळा होऊन जाणार आहे. आणि जी टोपली आहे भांड्यांची ती मी तिच्या जागी ठेवून देणार आहे. आणि भाजीला मी आता थोडं दमायला ठेवत आहे. ओठ्यावरचा जो पण काही पसारा आहे तो मी एका कपड्याने घेऊन सोपामध्ये भरून डस्टबिनमध्ये टाकते. आणि ओटा क्लीन करून मी पुढे चपातीची तयारी करते. त्यासाठी मी भाजी एका साईडला दमायला ठेवून दुसरीकडे मी माझ्या टिफिनसाठी लागणाऱ्या 2 चपात्या तिकडे मी करायला घेत आहे. फक्त 2च चपात्या असल्यामुळे मला जास्त काही टाईम लागणार नाही आहे. चपाती झाल्यानंतर मला पृथ्वी आणि विशाल यांच्यासाठी मला पोहे करायचे आहे. यांचा एक फ्रेंड पण येणार आहे. तो पण त्याच्यासाठी पण मला थोडे पोहे वगैरे नाश्त्याला करायचे आहे. आणि पोहे वगैरे झाल्यानंतर मी माझं फ्रेश व्हायला निघून जाणार आहे. मला ऑफिसलाही लेट होत आहे. तर माझ्या चपात्या करून झाल्या होत्या. तर त्याच्यानंतर मी इकडे पोह्यांची तयारी करत आहे. कांदा ऑलरेडी कापला होता. मिरच्या वगैरे सगळे जी वरची तयारी असते ती मी आधी करून ठेवली होती. त्यामुळे मला पोहे करायला एकदम इझी गेलं. पटापट मी सगळं फोडणीला टाकून एकीकडे भाजी दमायला ठेवली होती ती बघून फोडणी देऊन पोहे दमायला ठेवत आहे. दुसरीकडे मला जो पण टिफिन जो मी केलेला आहे तो मी हे सगळं झाल्यानंतर पहिले पॅक करून ठेवते. टिफिनमध्ये डब्यामध्ये भरून मी भाजी वगैरे ठेवून एका साईडला ठेवून देते, जेणेकरून मी रेडी झाल्यानंतर मला लगेचच टिफिन बॅगेमध्ये भरून मला निघता येतं. आणि आज कसं आहे की मला थोडंसं लवकर निघावं लागणार आहे, कारण मी जे गहू आणले होते ते मला दळायला टाकायला लागणार आहे. कारण जर आज गहू नाही टाकले तर मला संध्याकाळपर्यंत पीठ नसेल आणि मग मला आज रात्री तरी होऊन जाईल कसं तरी, पण उद्या सकाळी मला चपातीसाठी पीठ नसणार आहे. त्यामुळे मला आज कसंही करून ते गहू दळायला जावंच लागणार आहे. त्याच्यासाठी मला 5 मिनटं लवकर निघावं लागणार आहे, कारण मग तिकडे मला जायला थोडासा रूट चेंज होतो आणि मग ते टाकून थोडंसं तिकडे बोलण्यात टाईम जातोच. तर ते करून मी निघून जाणार आहे. आणि आता हा जो पसारा जो आहे तो सगळा उचलून जागेवर ठेवते आहे. आणि पोहे दमायला ठेवलेले आहे. यांनाही नाश्ता दोघांना द्यावा लागणार आहे. मला तरी पृथ्वीच्या हातात नाश्ता देऊनच जावं लागणार आहे, कारण तो स्वतः हाताने घेतला ती सगळं सांडवतो वगैरे. त्यामुळे त्याची अंघोळ झाली की मी नाश्ता देऊन त्याला खायला बसून मी फ्रेश व्हायला जाऊन जाईल. इकडे मी आता माझ्या टिफिनमध्ये भाजी टाकत आहे. भाजी भरून ठेवलेली कढाई मी धुवायला टाकली आहे. आता संध्याकाळी आत्ता मी कसं स्वयंपाक केला की सकाळचा मी लगेच भांडी आवरून घेत असते, पण मला वेळ नसल्यामुळे मी सगळं तसंच ठेवणार आहे. जेव्हा मी संध्याकाळी येईन तेव्हा यांच्या नाश्त्याचे सगळे भांडे धुवून टाकणार आहे. मी आता ऑफिससाठी रेडी होत आहे. मी माझ्या मास्टर बेडरूमच्या विंडोमधून जो व्ह्यू दिसतो तो दाखवत आहे. हा व्ह्यू माझ्या मास्टर बेडरूमच्या खिडकीमधून हा व्ह्यू दिसतो. पाऊस चालू आहे. मी आता रेडी होऊन ऑफिसला जायचं आहे. मला ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. 9:30ला मला पंच करायचं असतं. तर मी आता रेडी होते आहे.
ऑफिसला जायला मी आता रेडी झालेली आहे. चला तर मग आता आपण भेटूया संध्याकाळी. संध्याकाळी तुम्हाला पृथ्वी पण भेटेल. तो तिकडे पृथ्वी बसला आहे. हाय कर गोंडू, हाय कर. हॅलो गाईज, मी आता जस्ट ऑफिसवरून आलेली आहे. खूप जास्ती पाऊस चालू आहे कंटिन्यू नाशिकमध्ये. मी तुम्हाला दाखवते नाशिकचा पाऊस. कालपासून पाऊस लागला आहे, तो नाव घेत नाही आहे थांबायचा. खूप जास्ती पाऊस आहे चालू. खूप जास्ती प्रमाणात पाऊस आहे. हा इकडून किचनचा व्ह्यू आहे. तर मी जस्ट आत्ता आली आहे ऑफिसवरून. पृथ्वी आणि बाहेर गेलेले आहेत फिरायला, ते अजून आलेले नाही आहेत. पाऊस आता ते जाऊन आले की मी काही त्यांचे फोटो असतील वगैरे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच. पण आत्ता तरी ते अजून आलेले नाही आहे आणि पाऊस थांबायचं नावच घेत नाही आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर मी आता फ्रेश होते आणि मग आपण पुढे बोलूया. माझं संध्याकाळी तरी आता रुटीन आता काही नाही आहे, कारण हे लोक बाहेरूनच खाऊन येणार आहे. आणि माझा संध्याकाळी उपवास असतो. म्हणजे सकाळी मी उपवास सोडते श्रावणाचा, माझ्या महिन्याभराचे उपवास आहे. तर मी सकाळीच उपवास सोडते. संध्याकाळी मी काही खात नाही. फ्रूट्स वगैरे असं मी काही खात नाही. उद्याच मी परत सकाळी माझा उपवास सोडेल. माझं हे महिन्याभरचं रुटीन असतं श्रावणचं. तर चला मी आता फ्रेश होते आणि मग आपण पुढे बोलूया. मी फ्रेश होऊन आलेली आहे. तर मी आता दिवाबत्ती करते. त्याच्या आधी पहिले मी चाय बनवायला ठेवते. थोडासा पाऊस चालू आहे त्यामुळे चाय प्यायला मस्त मजा येते. तर मी आता चहा ठेवते आहे.
असतात, त्यामुळे मी शक्यतो नेट बंदच ठेवते आणि थंड पण खूप आहे त्यामुळे थोडंसं मी लावून पण घेते. आत्ताच दिवा लावला आहे म्हणून मग मी दरवाजा ओपन ठेवलेला आहे. आणि आता हे लोक तर नाही आहे त्यामुळे मग थोडं मी चहा घेता घेता आता टी व्ही बघते. नाही तर ह्या टायमाला मी पृथ्वीचा चहा घेऊन झाल्यानंतर मी पृथ्वीचा होमवर्क घेत असते. तो आता नाही आहे आणि सुट्टी असल्यामुळे 2 दिवस सुट्टी असल्यामुळे त्याला होमवर्क पण नव्हता. आता उद्यापासून त्याचं स्कूलचं डेली रुटीन सुरू होणार आहे. माझं असं रुटीन असतं. मला म्हणजे माझं जॉब करत असल्यामुळे आणि सगळं घर बघत असल्यामुळे माझं खूप धावपळ होते या टायमाला. आज थोडं रिलॅक्स आहे त्यामुळे मी चहा घेत आहे. हे तर मला असं बसायलाही भेटत नाही. पण आता हे लोक नाही आहे त्यामुळे मग मी थोडंसं रिलॅक्समध्ये चाय वगैरे घेते आहे. थोडं टी व्ही वगैरे बघणार. त्याच्यानंतर मग मी थोडंसं जेवणाला त्यांना विचारून काय ते जेवणाला बनवणार. माझा तो उपवास आहे, मी तर काही खाणार नाही आहे. तर बघू, कामं तर खूप पडलेले आहेत. कपडे लावलेत जस्ट मशीनला. त्याच्यानंतर जे सुकलेले कपडे आहेत ते मला त्याच्या घड्या घालायच्या आहेत कपड्यांच्या. त्याच्यानंतर उद्याची पृथ्वीची तयारी करायची आहे. त्यानंतर मी काल किराणा भरला होता, तो किराणा मला सेट करायचा आहे, लावायचा आहे, डब्यांमध्ये भरून ठेवायचा आहे. तो शक्यतो आज कमी आहे शक्यता त्याची लावण्याची, पण बघू, तरी पण मी लावण्याचा प्रयत्न करेलच तो किराणा सगळा. बघूया. आता मी थोडंसं रिलॅक्स होऊन बसते, चाय पिते आणि कदाचित हा माझा ब्लॉग जो आहे तुम्हाला आजच्या ऐवजी उद्याच्या ऐवजी परवाही भेटू शकतो.